संपन्न अशा कोकणात जायला सगळ्यांनाच आवडतं। मात्र मुंबई गोवा महामार्गाची असलेली अवस्था, होणारं ट्रॅफिक या सगळ्याचा त्रास अनेकांना होत असतो। मात्र आता मुंबई ते कोकण प्रवासाचा एक नवीन अध्याय लिहिला गेलेला आहे, तो म्हणजे जलमार्गाचा। जवळपास 1984 पर्यंत मुंबई गोवा किंबहुना मुंबई ते कोकण हे जलमार्गाने कनेक्टेड होते। मात्र काही कारणांमुळे नंतर ही सेवा बंद पडलेली होती आणि आज जवळपास 42 वर्षांनंतर पुन्हा आता ही सेवा सुरू झालेली आहे। मुंबई ते विजयदुर्ग हा टप्पा पहिला झालेला आहे आणि आता या मार्गावरती M2M ची ही फेरी सेवा सुरू झालेली आहे। त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणं हे सहज शक्य होतंय। आता आपण आहोत विजयदुर्ग बंदरावरती। मुंबईतनं जी सुरू झालेली बोट होती ती इथे आलेली आहे आणि आल्यानंतर आज आपण पुन्हा एकदा कोकणातनं मुंबईच्या दिशेनं परत जाणार आहोत। ही बोट कशी आहे, हा प्रवास कसा असेल, किती पैसे तुम्हाला या रोरो सर्व्हिससाठी खर्च करावे लागणार आहेत, याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे शेवट चुकवू नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी तुषार शिटे, सिविक मिररच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आता आपण आलेलो आहोत M2M फेरीच्या रोरो पॅक्सचा जो खालचा डेक आहे, या खालच्या डेकमध्ये आलेलो आहोत। इथे गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत। त्यामुळे आतापर्यंत मुंबईहून कोकणात जाणं, बोटीने जाणं जे शक्य नव्हतं ते आता शक्य होतंय आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन सुद्धा जाऊ शकता। आपण आता बघितलंय की या सगळ्या गाड्या इथे लावल्यात। या गाड्या नुसत्या लावलेल्या नाहीयेत, तर या गाड्या पार्क केल्यात आणि त्या बांधून ठेवल्यात। त्याचं कारण आहे, जेव्हा लाटान म्हणजे भर समुद्रात बोट येते किंबहुना ती खोल समुद्रात येते तेव्हा ती बोट हिलकावे खाते आणि अशा वेळेला या पार्क केलेल्या गाड्या या एकमेकांवरती आपटू शकतात आणि त्या आपटल्या जाऊ नयेत यासाठी त्या दोन्ही बाजूनी बांधून ठेवल्यात। मी तुम्हाला पहिला हा बेल्ट दाखवतोय। इथे ही कार या बाजूनी बांधलेली आहे त्याच्या डावीकडनं आणि त्याचबरोबर ही कार या ठिकाणी उजव्या बाजूनी बांधली गेलेली आहे। कारसाठी किती पैसे लागणार आहेत, हेवी व्हेइकल म्हणजे मोठ्या गाड्या असतील तर त्यासाठी किती पैसे लागणार आहेत, ही माहिती तुम्हाला मिळणारच आहे। मात्र जर तुम्ही बाईक रायडर असाल, तुम्हाला फिरायला आवडत असेल, तर तुम्ही तुमची बाईक घेऊन सुद्धा या बोटीमध्ये येऊ शकता। या इथे आपण पाहिलं की इथे या बाईक सुद्धा पार्क केलेल्या आहेत। जी माहिती आता प्राइमा फेसी आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार ॲट अ टाइम 40 लहान मोठ्या गाड्या आणि जवळपास 25 बाईक इथे पार्क होऊ शकतात। त्यामुळे हा खालचा डेक झालेला आहे। या खालच्या डेकमध्ये तुम्हाला तुमच्या गाड्या पार्क करायच्या आहेत। गाड्या पार्क केल्यानंतर तुम्हाला इथे बसण्यासाठी कोणते ऑप्शन्स आहेत, इथले जे तिकीट 3000चे आहेत, 5000चे आहेत, 7000चे आहेत आणि 9000चे आहेत, ते कोणते कोणते क्लास आहे याची सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे। आणि याच सोबत हा प्रवास किती चांगला किती वाईट होणार आहे याची सुद्धा माहिती देणार आहे। फायद्याच्या आणि तोट्याच्या अशा दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओतल्या तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी वाटतायत त्या तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला त्या गोष्टी ॲड करता येणार आहेत। आता आपण खाली होतो, आता आपण जाऊयात वरच्या डेकवरती आणि तिथली आपण सिटिंग अरेंजमेंट बघूया। चला माझ्याबरोबर। वरच्या डेकवर जाण्यापूर्वी आता बोट या विजयदुर्ग बंदरातनं निघते आहे आणि निघण्यापूर्वीची प्रोसेस कशी आहे, कशा पद्धतीनं हा सेफ्टी प्रवास होण्यासाठी किती लॉक केले जातात आपण बघतोय। हा बोटीचा जो फेरी एंट्रन्सचा जो मोठा गेट आहे तो मोठा गेट आता बंद केला जाणार आहे आणि बंद केल्यानंतर तो कसा वरती येतो आणि वर झाल्यानंतर बोट पूर्णपणे कशी लॉक होते हे सुद्धा आपण बघणार आहोत आता। तर आपण बघितलं की आता त्यांनी रॅम्प वर उचलायला सुरुवात केलेली आहे। हळूहळू हा रॅम्प वरती जातोय आणि अशा पद्धतीनं आता थोड्याच वेळात मुंबई गोवा किंवा मुंबई विजयदुर्ग हा प्रवास झाला होता आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू होतोय विजयदुर्ग ते मुंबई। समुद्रातला प्रवास करणं हे तसं रिस्की मानलं जातं, कारण की लाटांचा असलेला वेग, वाऱ्याचा वेग, लाटांची उंची या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे नुसता हा दरवाजा आता इथे बंद झालेला नाही, तर आपण बघितलं असेल तर इथून वरती आता लॉक सुद्धा झालेले आहेत। आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण खालचा पोर्शन लॉक झालेला आहे। अवघ्या काही मिनिटात या बोटीच्या प्रवासाला सुरुवात होते। आपण आता वरच्या डेकवरती जाऊयात। वरचे डेक नेमके कसे आहेत ते बघूयात।
तिथे कोणते प्रवासी आहेत ते बघूयात आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या काय आठवणी आहेत, चला माझ्याबरोबर. तर काल आपण जेव्हा या बोटीतनं प्रवास करत होतो तेव्हा याच ठिकाणी भजन सुरू होतं. मात्र आता परतीच्या प्रवासामध्ये शांतता आहे. एकूणच कालचा प्रवास कसा होता, किती लोकांना तो आवडला, किती कंटाळा आला, या संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र हा जो पूर्ण मोठा झोन आहे, या झोनमधली कपॅसिटी आणि याच्या बाजूचा एक पूर्ण अखंड मागचा झोन आहे, तो आधी आपण बघून येऊया. त्यामुळे तुम्हाला त्याची पूर्णपणे कल्पना येईल. या बोटीची भव्यता आपल्या लक्षात येणार आहे. या सगळ्या प्रकारातनं ज्या वेळेला आपण इथे पाहतो तर इतका मोठा झोन या बोटवरती आपल्याला दिसणार आहे. लक्षात ठेवा, ही फेरी बोट आहे, रोरो पॅक सर्व्हिस आहे, तरीही तुम्हाला इथे व्यवस्थित बसता येणार आहे. आणि त्याचसोबत जर प्रवासादरम्यान भूक लागली, कंटाळा आला, काही खावंसं वाटलं तर तुमच्यासाठी इथे प्रत्येक लॉन्जमध्ये जेवण्या खाण्याची व्यवस्था आहे. रेट्स थोडेसे कदाचित तुम्हाला जास्त वाटू शकतील, मात्र जर म्हणजे एक लक्झरियस प्रवास करायचा असेल तर तेवढे थोडेसे पैसे खर्च करून खिसा रिकामा करायला काही हरकत नाही आहे. आपण आता पुन्हा एकदा मागच्या याच्यात जाऊन काही प्रवाशांशी संवाद साधूया आपण. मॅडम, तुम्हाला हा एकूणच प्रवास कसा वाटलाय? कालपासून तुम्ही प्रवास करताय, कसा वाटलाय? खरंच खूप मजा येते. असं लक्झरियस फील होतं इकडे, कारण की सिटिंग अरेंजमेंट किंवा इकडचं जे एन्व्हायरमेंट आहे ना, ते खूप असं वाटतं की फ्लाईटमध्येच आम्ही बसलो आहे. असं बोटमध्ये असं वगैरे काय असं वाटत नाही आहे. पण म्हणजे प्रोज आणि कॉन्सचा जर विचार करायचा म्हटला तर याच्या प्रवासात चांगलं काय वाटलं आणि वाईट काय वाटलं? वाईट म्हटणार ना तर कसं आम्हाला सांगितलेलं की 6 तासाचा प्रवास आहे, तर ते कसं डिले वगैरे होतं. आता कसं ट्रेनमध्ये आपल्याला 9 ते 10 तास लागतात, त्यामध्ये गर्दी असते. रिझर्वेशन जरी असलं आपलं कन्फर्म तरी पण ते लोक जनरलचे येतात, त्यामुळे ते गर्दी आणि ते एन्व्हायरमेंट वगैरे एवढं काही चांगलं नसतं. पण त्या मानाने हे बघायला गेलं तर कालची 1 तास डिले होती, पण तरी पण आम्हाला इकडे कसं त्यांची भजनं वगैरे पण होती, त्यांचे कार्यक्रम होते, परत अजून बऱ्याच लोकांशी ओळख झाली. त्यामुळे मला तर प्रवास एकदम चांगला वाटला, जरी डिले झाला तरी. पण एक लक्षात आलं की या प्रवासादरम्यान कुठेही जाताना आपल्याला नेटवर्क नव्हतं, त्यामुळे मोबाईल बघता नाही आली, गाणी ऐकता नाही आली. जर तो प्रवास थोडासा सुखकर झाला असता किंवा इथल्या टीव्हीवरती जर विमानात जसे मूवीज वगैरे बघता येतात तसं ऑप्शन झाला असता तर अजून जास्त चांगलं वाटलं असतं. कारण की तोच एक प्रॉब्लेम होता की मला कोणाशी पण कनेक्ट करता येत नव्हतं, कारण घरातल्यांनी मला असं सोडलं होतं एकटीला. पण फक्त ते नेटवर्क इश्यू आहे आणि कसं इथे थोडंसं बोरिंग पण झालं, कारण की खरं टी व्ही वगैरे पण नाही आहे किंवा काही असं एंटरटेन होण्यासारखं इथे एवढं काही नव्हतं. त्यामुळे थोडंफार कंटाळा तर आला, पण त्यांनी जे नंतर स्वागत केलं इकडचे ते एकदम चांगलं होतं. त्यामुळे आमचं जे पण काही कंटाळा होता तो निघून गेला. बरोबर. आपण आता आणखी काही प्रवासी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. त्यांना विचारूयात की त्यांची प्रतिक्रिया कशी होती प्रवासाच्या संदर्भातली. सर, तुमच्यासाठी आज पहिला दिवस आहे, किती एक्साइटेड आहात? एक्साइटेड तर खूप आहोत, कारण आतापर्यंत आम्ही प्लेननी, बसनी आणि ट्रेननी प्रवास केला होता. पहिल्यांदा आता क्रूज म्हणून प्रवास करायचं एक्सपिरियन्स आणि एक्साइटमेंट खूप चांगली होती. ओके मॅडम, तुमची रिएक्शन काय? खूप बरं वाटतं. युजली आम्ही एअरनी प्रवास करतो, पण हा फिलिंग येतो आहे. फक्त थोडासा एक असं वाटतोय की वायफायची सिस्टम असायला पाहिजे होती इथे. आणि जसं की ट्रॅव्हलिंगची ट्रॉली असते जे आपण कॅरी करतात, ते थोडा मला हे वाटलं की हे मायनस पॉईंट आहे. बाकी ओव्हरऑल चांगला वाटतोय, बरं वाटतंय. तुम्ही वाचण्यासाठी पुस्तक आणलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रवासात कंटाळा येणार नाही आणि तुमचं पूर्ण प्रवास होईल, म्हणजे कंटाळा न होता प्रवास होईल असं वाटतंय. आपण पाहतो की आता आपली बोट जी आहे ही या धक्क्यावरनं निघालेली आहे आणि मुंबईच्या दिशेनं या बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण आता इथले 2 झोन बघितलेले आहेत. वरती 2 झोन आहेत, ज्याला तुम्ही फर्स्ट क्लास झोन किंवा VIP आणि VVIP झोन म्हणू शकता. आपण ते झोन कसे आहेत ते जाऊन बघूया. आल्या आल्या एक चांगलाच फील या ठिकाणी येतोय. आपण बघितलं खालचा झोन किती मोठा होता, किती लांबलचक चेअर होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता या वरच्या झोनमध्ये आल्यानंतर
जो लक्झरी फील आहे तो इथे येतोय, कारण की इथे सीट्स कम्पॅरेटिव्हली कमी आहेत, मात्र या सीट्स या पूर्णपणे लक्झरियस सीट्स आहेत, पूर्णपणे त्या मोठ्या होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला प्रवासाच्या दरम्यान जर कंटाळा आला तर तुम्ही आरामात झोपूही शकता. तुम्हाला ही सीट ॲब्सोल्यूट रिक्लायनर कॅटेगरीमध्ये दिलेली आहे. कोकणातला जे निसर्ग सौंदर्य आहे, हा किल्ला विजयदुर्ग किल्ला जो पाण्यातला किल्ला मानला जातो आणि या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी जिंकलेलं होतं. नंतर महाराजांनी तिथे आरमाराची स्थापना केलेली होती. तर आपण या बोटीत असलेले सगळे झोन्स बघून झालेले आहेत. आता तुम्हाला मी याची कॉस्टिंग सांगतो. आणि जसं मी मगाशी म्हणालो की या सगळ्यासोबतच तुम्हाला मी या प्रवासाचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहे. तर जो सगळ्यात मोठा झोन होता त्या झोनची कॉस्ट आहे 3,000 रुपये. त्याच्या मागचा जो झोन आहे त्याच्यामध्ये रिक्लायनिंग चेअर्स आहेत, त्याची कॉस्ट आहे 5,000 रुपये. आणि वरचे दोन्ही आपण जे झोन बघितले त्यातला ज्याच्यामध्ये ब्ल्यू कलरच्या सीट्स होत्या त्याच्यामध्ये रिक्लायनिंग सीट्स होते आणि त्या एका पर्टिक्युलर डिग्रीपर्यंतच बेंड होतो त्याची कॉस्ट आहे 7,000 रुपये. आणि सगळ्यात एक्सक्लुझिव्ह जो VVIP क्लास आहे त्याची कॉस्ट आहे 9,000 रुपये. कारण की त्यातल्या ज्या सीट्स आहेत त्या जवळपास 180 डिग्रीमध्ये म्हणजे रिक्लाईन होतात. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे आडवे त्याच्यात झोपू शकता आणि तिथे तुम्हाला बाकीच्या फॅसिलिटीज पण आहेत. आता आपण बाहेर जाऊयात आणि चर्चा करूयात की या प्रवासाचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत ते. पूर्णपणे आपली ही बोट फिरून झालेली आहे. बोटींचे दर मी तुम्हाला सांगितले आहेत, प्रवासी वाहतुकीचे दर तुम्हाला मी सांगितलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे याचे कारसाठी किती दर आहेत ते. कारच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. स्मॉल साईज कार, मिनी SUVs आणि XUVs अशा 3 टाईप आहेत. त्यामुळे तुमची जर स्मॉल साईज कार असेल तर तुम्हाला एका कारसाठी 5,000 रुपयांचा खर्च आहे. तुमची कार जर मिनी SUV असेल त्यासाठी तुम्हाला 7,000 रुपयांचा खर्च आहे. आणि जर तुम्ही मोठी कार घेऊन येणार असाल जी XUV कॅटेगरीमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये मोडते तर त्यासाठी तुम्हाला 9,000 रुपये भरावे लागणार आहेत. आता जेव्हा आपण मुंबईतून कोकणात येण्याचा विचार करतो तर ही प्रवासी वाहतूक जी आहे ही रोरोपॅक सर्व्हिस आहे. तुम्ही जर मुंबईहून कोकणात येणार असाल आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार असाल तर साधारणपणे तुम्हाला एका कारसाठी जे पेट्रोल, डिझेल किंवा CNG लागणार आहे त्याचा तुम्हाला रिटर्नसाठी म्हणजे मुंबई टू कोकणातलं कुठलंही गाव तिथून पुन्हा मुंबईत रिटर्न यासाठी तर तुमचा खर्च साधारणपणे 3,000 ते 7,000च्या आसपास जाऊ शकतो. म्हणजे CNG, पेट्रोल आणि डिझेलचा हिशोब सांगतोय मी. त्यामुळे 5,000 ते 7,000चा खर्च जर आपण मिनिमम ॲव्हरेज पकडला तर तुम्हाला एका गाडीसाठी इथे 7,000मध्ये तुमचं रिटर्न जर्नी होऊ शकतं. मात्र फेरी बोटमधनं तुम्हाला सिंगल जर्नीसाठी 5,000 ते 9,000 रुपये भरावे लागत आहेत. म्हणजे तुमचा खर्च हा जवळपास दुप्पट होणार आहे. याशिवाय कारमध्ये तुम्ही सगळे जेव्हा जाता तेव्हा तुमचे चार्जेस नसतात. मात्र बोटीतनं तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार आहेत. म्हणजे आपण जर साधा विचार केला मुंबईतनं 4 जणांची एक फॅमिली कोकणात जायला निघालेली आहे तर त्यांना खर्च किती लागेल. एक तर गाडीचे 5,000 रुपये त्यांना लागणार आहेत आणि किमान त्यांनी 3,000 रुपयांचं जरी तिकीट काढलं तरी 4 जणांचे 12,000 होणार आहे. म्हणजे 12 न 5 17,000 रुपये. आता जर 5,000 ते 7,000मध्ये माणूस रिटर्न जाणार आहे तर त्यांना 17,000चा खर्च हा जास्त नाही होणार का. त्यामुळे रेट्स जास्त आहेत. आता रेट मुद्दामून जास्त ठेवल्यात का तर असंही नाही आहे. कारण की या मोठ्या बोट्स म्हणजे जेव्हा समुद्रातनं कोणतीही जलवाहतूक होते त्यातनं तुम्ही कोणतीही बोट चालवत असाल, मग ती ट्रेलर असेल, लॉन्च असेल किंवा क्रूज शिप असेल किंवा आणखी कुठली रोरोपॅक सर्व्हिस असेल, इतकंच काय तर तुम्ही छोटी स्पीडबोट जरी चालवणार असाल ना तरीही त्यांच्या डिझेलवरती प्रचंड पैसा खर्च होतो. त्यामुळे असं नाही आहे की कंपनीने रेट जास्त ठेवल्यात कारण की त्यांचाही खर्च जास्त होतो. मग जास्त खर्च आणि कमी माणसं यांची जर सांगड घालायची असेल तर सरकारनं सबसिडी देण्याची मागणी आता आमदारांनी केलेली आहे. मी तुम्हाला फक्त आता एक चित्र दाखवतो. काल जेव्हा आपण प्रवास सुरू केला होता त्यावेळेला हा हॉल पूर्ण भरलेला होता. आता मात्र हा हॉल रिकामा आहे. मी पूर्ण एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जर पूर्ण भरलेली गोष्ट असेल आणि ती जर रिकामी असेल तर ते ऑपरेट करणं हे कंपनीसाठीही प्रॉब्लेमॅटिक होणार आहे.
आता यातला एक दुसरा मोठा तोटा आहे. समुद्रातनं प्रवास करतोय त्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होतोय. प्रवास 7 तासांचा आहे आणि हा नॉनस्टॉप प्रवास आहे. समजा आपण गाडीने कुठे जाणार असू, म्हणजे आपण कंपॅरिझन करतोय. आपण जर गाडीने जाणार असू तर आपल्याला हवं तिथे थांबता येतं, हवं तसं जेवता येतं आणि पुढच्या प्रवासाला निघता येतं. मात्र एकदा हा प्रवास सुरू झाला की थांबता येत नाही. 7 तासांचा प्रवास म्हटला जातोय, मात्र समुद्रातही ट्रॅफिक लागतं. ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हो, समुद्रात ट्रॅफिक लागतं. कारण की असं नाही आहे की समुद्र आहे म्हणून आपल्याला पाहिजे त्या मार्गाने बोट न्यायची. इंटरनॅशनल लॉज आहेत, इंटरनॅशनल वॉटरवेज आहेत. त्यामुळे तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ या टोकापासून या टोकाला जायचं आहे तर व्हर्च्युअली तुम्ही सरळ जाऊ शकता. मात्र जर तुम्ही सी रूटने जाणार असाल तर तुम्हाला सरळ जाता येणार नाही. तुम्हाला जो रूट दिला असेल, कदाचित नागमोडी असेल, कदाचित वेडावाकडा असेल, कदाचित लांब फिरून असेल, कदाचित मोठ्या पल्ल्यांनी असेल, सो तो तुम्हाला तोच रूट फॉलो करावा लागतो. त्याचं कारण असं आहे, समुद्राची खोली ही एकसमान नसते, जी खोली फॅदममध्ये मोजली जाते. सो ही खोली कुठे काय आहे, कुठे काही नाही आहे, कुठे खोली जास्त आहे, कुठे कमी आहे, किंवा जर काही वर्षांपूर्वी एखाद दुसरा ॲक्सिडेंट तिथे झाला असेल, आतमध्ये त्या शिपचे काही अवशेष आहेत का, ते तिथेच अडकून पडल्यात का, हा सगळा अभ्यास याच्यात करावा लागतो. त्यामुळे कदाचित 10 नॉटिकल माईलचं अंतर तुम्हाला दिसत जरी असलं तरीही तुम्ही सरळ सरळ प्रवास करू शकत नाही, तुम्हाला तो फिरूनच जावा लागतो. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा, समुद्रातले ट्रॅफिक. समुद्रातलं ट्रॅफिक कसं असतं की आत्ता फॉर एक्झाम्पल जर ही शिप किंवा ही रोरोपॅक सर्व्हिस 25 नॉटिकल माईल पर आवरनी चालली असेल, तर जेव्हा कोस्टलाईनच्या बाजूनी जातात, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्ण कोकण किनारपट्टी अशी आपली उभी किनारपट्टी आहे, अनेक गावं त्याच्या बाजूला आहेत आणि या सगळ्या गावांचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो आहे किंवा रोजगाराचं जे महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे मासेमारी. मग त्यांचे मासेमारीच्या सगळ्या बोटी ज्या असतात त्या समुद्रात आलेल्या असतात. त्या बोटी आणि या बोटी ह्या अशा थोड्याशा जवळजवळ पॅरेलल असतात. सो एखादी मोठी बोट मोठ्या स्पीडनी जाते तेव्हा त्याच्या लाटा प्रचंड होतात आणि तो करंट निर्माण झाल्यानंतर त्या आजूबाजूच्या बोटींना नुकसान पोचू शकतं. त्यामुळे त्या बोटी बुडण्याचा धोका जास्त असतो. त्याचबरोबर काही ठिकाणी फिशिंग नेट्स लावलेल्या असतात, त्यामुळे त्या फिशिंग नेटपासून दूर जावं लागतं, नाही तर पुन्हा प्रॉपेलर जर खाली अडकले तर ते बंद पडू शकतात. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करावा लागतो. जेव्हा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण समजा हायवेनी प्रवास करणार असू तर आपल्या गाडीचा स्पीड जसा वाढतो आणि जसजसं शहर समोर येतं किंवा बायपास रोडवरून आपण जातो तेव्हा आपल्या गाडीचा स्पीड कमी होतो, तसंच या बोटीचं सुद्धा आहे. त्यामुळे फिशिंग ट्रॉलर हे एक चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. बाकी इंटरनॅशनल क्रूज वेसल्स कुठल्या जर पास होणार असतील तर त्यासाठी स्पीड कमी करावा लागतो, त्यासाठी काही वेळा डिटोर करावं लागतं. सो अशा पद्धतीचं ट्रॅफिक इथे सुद्धा समुद्रामध्ये लागणार आहे. हे सगळं करण्यासाठी इथे टीम आहे, मॅनेज सगळं होऊ शकतं. मात्र याच्यातला अजून एक सगळ्यात मोठा कंटाळवाणा प्रकार जो आहे की या बोटीमध्ये अद्याप इन्फोटेनमेंट सिस्टीम नाही आहे. विमानामध्ये नेटवर्क नसतं, बोटीमध्येही नेटवर्क नाही आहे, पण विमानामध्ये ज्या आपल्या पुढच्या सीट्सवरती काही व्हिडिओ आपण डाउनलोड करून बघू शकतो. मात्र आता तशी इन्फोटेनमेंट सर्व्हिस इथे चालू करण्याचा विचार कंपनी करते आहे, मात्र ती अद्यापपर्यंत नाही आहे. आता हे सगळं प्रायोगिक तत्वांवरती आहे. आता झालं आहे काय की जर तुम्हाला 6 तास प्रवास करायचा, 7 तास प्रवास करायचा आहे, सुरुवातीचा तुम्हाला 2-3 तास आनंद वाटू शकतो, मात्र नंतर तुम्हाला कंटाळ येऊ लागतो. कंटाळ येणार, तुम्ही काय करणार, तेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल घेणार, काही गोष्टी बघण्याचा प्रयत्न करणार, सोशल मीडियावरती जाणार, पण तुम्हाला नेटवर्क नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही, म्हणजे पुन्हा तुम्हाला तिथे कंटाळ येणार आहे. सो ह्या सगळ्या प्रकारचे काही कंटाळवाण्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती जर सोल्युशन काढलं, किमतींवरती सोल्युशन काढलं, सरकारनं वायबिलिटी गॅप फंडिंगचा विचार केला आणि जर याचे रेट्स कमी झाले तर फायदा होऊ शकतो. आत्ताची ही रोरोपॅक सर्व्हिस आहे, ही कदाचित महाग वाटू शकते, मात्र मुंबईतून गोव्यात जाण्यासाठी किंवा मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जर खऱ्या अर्थानं पॅसेंजर सर्व्हिस बोट सुरू केली तर त्याचा फायदा होईल. एक सोपं उदाहरण देतो. आपल्याकडे कोचीनमध्ये बोट सर्व्हिस सुरू आहे, लक्षद्वीपला आहेत, त्याशिवाय कोचीनमध्ये तर वॉटर मेट्रोसुद्धा आहे. त्यांचे रेट्सही खूप कमी आहेत. मग जर त्या गोष्टी इथे पॉसिबल होत आहेत, त्याच प्रायोगिक तत्वावरती त्या गोष्टी किंवा तशी सर्व्हिस म्हणजे
पॅसेंजर सर्व्हिस जर इथे चालू केली तर त्याचा फायदा नक्की प्रवाशांना होऊ शकेल. याशिवाय आत्ताचे ज्या बोट्स आहेत या डिझेलवर चालणाऱ्या बोट्स आहेत. सरकार आणि काही प्रायव्हेट कंपन्या त्या हायब्रिड मॉडेलवरती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही इलेक्ट्रिक बोट्ससुद्धा येणार आहेत, काही सोलार ऑपरेटेड बोटसुद्धा येणार आहेत. आणि जेव्हा या बोट्स येतील तेव्हा त्यांचा खर्च हा प्रचंड कमी होईल. म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं, जर आता जे 3,000 रुपयांचं तिकीट आहे तर ते कदाचित 400 किंवा 500 रुपयांवरती येऊ शकतं. इतकं कमी किंमत होऊ शकते. मात्र हे सगळं होण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. असं म्हणतात की कोणताही एक बिझनेस सुरू झाला तर तो सस्टेन होण्यासाठी 1000 दिवस लागतात. त्यामुळे ही सर्व्हिस जी सुरू झाली ती सस्टेन होण्यासाठी 1000 दिवसांचा वेळ द्यावा लागणार आहे. पण अडचण अशी यापुढे आहे की आत्ताचा महिना आहे मार्च. एप्रिल आणि मेमध्ये 2 महिने ही बोट सर्व्हिस सुरू राहू शकते. मात्र जूनपासनं सप्टेंबरपर्यंत पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये ही बोट सर्व्हिस बंद होणार आहे. त्यामुळे एकदा बंद पडलेली सर्व्हिस पुन्हा सुरू करणं, त्यांचा प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळणं हा सुद्धा एक चॅलेंजिंग पार्ट आहे. त्यामुळे ही सर्व्हिस अशीच सुरू ठेवायची असेल तर फक्त या बोट कंपनीला नाही, सरकारला नाही, तर प्रवाशांना सुद्धा वाट पाहावी लागणार आहे. आणि जोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजी येणार नाही, फास्टर स्पीड येणार नाही आणि याचे रेट कमी होणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी भागामध्ये बोटीनं जायचं स्वप्न हे दिवा स्वप्न ठरू नये एवढीच आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.